गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वेनसडे आणि आज आहे आषाढी एकादशी. सो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. नाही नाही नाही, बाहेर नको पकडू, घरीच ठेव. घेऊन जातात सगळे, घरीच ठेव. आल्यानंतर मी झालो तयार आता आणि अजय गेलेला हॉस्पिटलला. मी जाऊन येते थोडंसं मंदिरात. आज अन्वीला सुट्टी आहे, त्याला आषाढी एकादशीची त्यांना सुट्टी असते. सो जेवढे पण हॉलिडेज आहेत, गव्हर्नमेंट हॉलिडेज जे कॅलेंडरवर नोट केलेले असते, सगळ्या दिवशी तिला सुट्टी असते. तर तिला आज ब्लॅक कलरचा फ्रॉक घालून दिला. हा ॲक्च्युली संक्रांतमध्ये घेतलेला आणि बर्डीवरून घेतला. तिथे एक शॉप आहे जिथे हे असे ड्रेसेस मिळतात. सो थोडं महाग होतं, मध्ये कापड घेऊन जर शिवलं तर थोडं कमी पडेल, 100 रुपीजनी वगैरे असं कमी प्राईजमध्ये पडेल. तर चला पटकन जाऊन येते, नाही तर पाऊस सुरू झाला तर मग अजून पॉसिबल नाही होणार. आणि बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे तसं. आणि जे पण काही फोटोशूट केले होते अन्वीचे, ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शॉर्ट्स व्हिडिओ. जर नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. आणि जेवढं पण काय बाकी जे अपडेट आहे ते इंस्टाग्रामवर अपलोड केलेलं असतं माझं. सो खाली इंस्टाग्राम ID मी मेन्शन करते, तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि फॉलो करा. आल्यानंतर खेळशील. हो हो, आल्यानंतर खेळशील. चला बसते तिथं. अन्वी सात आणि पाऊस अजूनही सुरू आहे दिवसभर. अन्वी झाली रेडी, आम्ही चाललो रश्मीकडे जेवणासाठी. बघू आता काय आहे. सकाळी मंदिरात जाऊन आली आणि त्यानंतर दुपारला पण भजन झाले, पण दुपारला काही जाता नाही आलं. अन्वीची झोपायची वेळ असते त्यामुळे म्हणून मग मॉर्निंगलाच जाऊन आलो आम्ही. चल चल खाली बघ आणि हळूहळू चल.
मी बरोबर शूट करत होतो, तू फालतू तिकडे आलीस. आणि तू नुसत्या ना बॉटलच पकड. नुसता ह्या अन्वीला बॉटलाच आवडतं. जाऊन आले का तुम्ही? हा, पाऊस थोडासा थांबला होता मधात. शाळा काय म्हणते? स्कूल टूर काय म्हणते? तू गेली होती का? तू गेली होती आज? आणि पाणी नाही आहे. दिवसभर पाऊस कोणत्या मागे एक मंदिर आहे पण सांगितलं आपण मागे गेलो आपला नाही हा नाही जो रेल्वे रूट आहे ना त्याच्या बाजूला मग एकदा गेलो होतो रेल्वे रूटच्या तुला माहित आहे स्कूल कुठं आहे तर स्कूल कुठं माहित आहे स्कूल जाऊ म्हणतात स्कूल जाऊ आपण तुला माहित आहे का स्कूल कुठं आहे वडे वडे बनवले वडे कसं काय वडे लाकूडची जायची आता कुठच्या लाकूडच्या दारांनी आज मच्छर जाणवत आहेत पण मला नाही कळत आज आमच्या रूमवर मच्छर जाणवत आहेत चार निमित्तानं झालं घरी जर आवाज भेटवल्यावर 2-3 दिवस सांगितलं काल निधी सांगत होता निधी सांगत होता म्हणजे आमच्या त्या रूम मध्ये एवढे कॉक्रोच हजारो कॉक्रोच हजार मच्छर तिकडे रूम नाही का कॉक्रोच तरी कधी डेंगू नाही किंवा कोणते मच्छरही झुंड जागी होते म्हणतात आणि कॉक्रोच खूप सारे होते त्या रूम बरोबर आणि यार त्या आजूबाजूला शेती आणि ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे आणि पण कधी काही नाही झालं ग्राउंड आणि इकडे सर्व चांगलं तयार आम्ही एवढा राहतो त्याला त्या दिवशी कालच एक्सपिरियन्स होता पण आता चाललं जाऊन सोनोग्राफीची वेळ आली ती जाऊन सोनोग्राफी करून मग नंतर 1-2 तासातच बरं आले 1.5 लाख फरक आहे ना आता फरक आहे ना त्याच्याने